तर अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत। काँग्रेस उमेदवार शेख इर्शाद शेख जमील तसंच नत्थू खडके, नामदेव खडके यांनी माघार घेतलेली आहे। तर यावेळेस बिनविरोध निवडीवरून विरोधकांनी फडणवीसांवर निशाणा साधला। फडणवीस संविधानाची तोडफोड करतायत असा आरोपच यशोमती ठाकूरांनी केलाय। तर मतचोरीनंतर उमेदवार चोरीचा हा भाग असल्याची टीका सपकाळ यांनी केली। देवेंद्र फडणवीस हे दमदाटी करतायत, गुंडागिरी करतायत, होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत। त्या लोकांना धमक्या दिल्या, 7 की 8 फॉर्म्स होते, ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिल्या आणि त्यांना विड्रॉल करायला लावले। या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील। ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे। त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही। जो माणूस ज्या गावात राहत नाही, वाडवडिलांपासून दुसऱ्या गावात राहतो, ते तिथे जातात काय, तिथे उभे राहतात काय, दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराचे विड्रॉल घेतात काय, हे एकंदरीत जे आहे हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे। आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे। त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही। जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो।